नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहात शैला सोनावणे लिखित पुस्तक जन्मांतर आणि यापुढील कथा आहे महत अंतर. स्वर भावना वांगणकर आणि राजेश तांबडे. हिंदुस्तान 1863. कथा मनोरमाची. मनोरमा तोंडात बोळा खुपसून दगडी डोळ्यांनी आणि पाषाण हृदयाने पुढचं अमानुष कृत्य बघत होती. तिची 10 वर्षांची सुकुमार मुलगी रमा रडून रडून अर्धग्लानीत पडली होती. त्या अवस्थेतही अस्फुट हृदयांनी तिची काया गदगदत होती. तिच्या सोनेरी केसांचा पिसारा तो दुष्ट न्हावी निर्विकार चेहऱ्याने उतरवत होता. रमेचं डोकं तिच्या काकूनं घट्ट धरलं होतं. चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. मनोरमेची सासू घट्ट मिटल्या ओठांनी मनोरमेसारखीच दगडी पुतळा होऊन बसली होती. मग हा अपस्माराचा झटका येऊन पडलेल्या रघुनाथाला कोणीतरी दूर नजरेआड नेलं होतं. 2 वर्षापूर्वी मनोरमेचा हसता खेळता संसार होता. 8व्या वर्षी 16 वर्षाच्या श्रीधर पंतांशी लग्न झालं. 12व्या वर्षी सासरी आली. 14ची नाही झाली तोवर रघुनाथाचा जन्म झाला. तेव्हा नोकरीत बढती झाली आणि बदली झाल्यामुळे श्रीधरपंत दुसऱ्या गावी गेले. रघुनाथ थोडा मोठा झाल्यावर त्यांनी घरच्या विरोधाला न जुमानता बायकोला आणि मुलाला आपल्या बिराडी नेलं. जेवायचे हाल होतात म्हणून. तसा काही दोघांचा राजा राणीचा संसार नव्हता. बरोबर एक पुतण्या होता. घरी वडीलधारी माणसं कायम येऊन जाऊन असत. पण तरी घरी उरलेल्या जावांच्या असूयेचा विषय बनली होती मनोरमा. सणावाराला मुख्य घरी यावं तर या राणी सरकार असा आहेर मिळे. जास्त कामाचा बोजा डोक्यावर पडे. जणू तिच्या घरी हाताखाली दासी नक्कीच होत्या. पण तिच्या छोट्या कुटुंबात ती खरंच फार सुखी होती. श्रीधरपंत अगदी कुटुंबवत्सल गृहस्थ होते. आमदनी चांगली असूनही सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं. आपलं घर, आपली मुलं हेच त्यांच्या भोवती त्यांचं विश्व फिरे. त्यांच्या मोठ्या भावाचं गावात अंगवस्त्र होतं. हे घरीदारी सगळ्यांना माहीत होतं. तिची मोठी जाऊ या कारणाने मनोरमेवर जास्त खार खाऊ नव्हती. स्वतःच्या संसाराला जोडलेलं ते ठिगळ असतानासुद्धा तिला मनोरमेचा भरजरी वस्त्रासारखा असलेला संसारसुद्धा डोळ्यात खुपत होता. श्रीधरपंतांनी फक्त रघुनाथाभोवतीच स्वप्न विणली नव्हती. छोट्या रमेसाठी त्यांनी खूप काही योजिले होते. खूप लवकर लग्न करायचं नाही. रमेसाठी चांगला शिकलेला वर शोधायचा. फार मोठं बडेजावी घराणं नको, नाहीतर कामाच्या धबडग्यात तिचं अस्तित्व हरवून जाईल. त्या काळाच्या मानाने मनोरमेचा संसार खरंच सुखी समाधानाचा होता. पण त्याला दृष्ट लागली. विषमज्वराने श्रीधरपंतांचं तडकाफडकी निधन झालं. जाण्याआधी बोलवत नसतानाही ते मनोरमेचे सोनेरी केस हातात धरून रडत होते. मृत नजरेने स्वतःच्या आईकडे नको नको अशी विनवणी करत होते. त्यांच्या त्या आर्त विनवणीचा भयंकर अर्थ उमजून मनोरमेची शुद्ध हरपली. जाग आली तेव्हा तिच्या केशसंभारासह तिच्या संसाराची सर्व सोनेरी स्वप्ने हरवली होती. दैवाच्या एका फटकाऱ्यात तिचं राणीपद जाऊन तिची सासरी फुकट राबणारी बटीक झाली होती. सासूबाई चांगल्या होत्या, पण कजाग मोठ्या सुनेपुढे त्या आलवणातल्या बाईचं काही चालत नसे. दोघी सासूसुना भल्या पहाटे उठून त्या घरासाठी आपली हाडं झिजवीत. मन मारून कोरड्या दशम्यांबरोबर घास गिळत. रमाला तिच्या आईवडिलांनी फार लाडावून ठेवलंय असं तिच्या काकूचं फार आधीपासून मत होतं. आता तर तावडीत सापडलेल्या रमेला ती चांगलं छळून उट्ट काढत होती. तिच्या गव्हाळ रंगाच्या मुली रमेच्या झळाळत्या रंगापुढे काळ्या सावळ्या दिसत. त्याचाही राग होता. सासरी आल्यावर मनोरमेसह तिच्या मुलांची हाडे वरती दिसू लागली. वडिलांकडे सुस्थितीत आयुष्य गेलेल्या रघुनाथाला काकाकडचं आश्रितासारखं आयुष्य फार जड वाटू लागलं. काकू दर घासाला डोळ्यातून पाणी काढायला लावी. रमा सारखा खाऊसाठी हट्ट धरे.
तिचा मार चुकवण्यासाठी रघु तिला पेरू बोरं असं आणून देई. पूर्वीसारखी दोघांची भांडणे होत नसत. पूर्वी तिच्या बोचकाऱ्यांना चाव्यांना उत्तर म्हणून तो तिचे केस ओढीत असे, तेव्हा ती खूप कांगावा करत असे. आई आई ग, दादाने सगळे केस उपटून टाकले माझे. पण आता बाळपणच हरवलेली ती दोघं भावंड एकमेकांना धरून राहत. आई तर हरवूनच गेली होती. केस वपन केलेल्या आईला न ओळखता दोघंही तिच्या पुढून आई आई असे हाका मारीत तिला शोधत गेले होते. जेव्हा आजीसारखी लाल आलवणातली डोकं झाकलेली पांढरी फटफटीत स्त्री आई म्हणून पुढे आली, तेव्हा दोघांनाही धक्काच बसला होता. सगळ्या संवेदना हरवलेली आई रमाचं लग्न ठरलं तेव्हा थोडी भानावर आल्यासारखी झाली. तिची काकूच्या जाचातून सुटका झाली ह्याचाच त्या माऊलीला आनंद झाला होता. तिच्या नवऱ्याच्या कल्पनेतला हा जावई नव्हता, तरी मनोरमा खुश होती. घराणं गरीब होतं. काका काकूंनी ती खबरदारी घेतली होती. नवराही बिजवर होता. काळा सावळा, सामान्य रूपाचा आणि गुणाचा जरट जावई बघून मनोरमा नवऱ्याच्या आठवणीने दुःखी झाली, पण विहीण चांगली होती. ती मधून मधून दोन्ही भावंडांना घरी बोलवून खायला प्यायला घाले. लग्न साधेपणानेच झाले. सासू प्रेमाने खायला प्यायला घाले म्हणून रमा मनोरमेला सोडूनही खुश होती. त्यामुळे मनोरमाही समाधानी होती. पण दैवाला हेही सुख बघवले नाही. लग्नाचा, नवऱ्याचा, जगण्याचा अर्थ कळायच्या आधीच रमा बालविधवा झाली. त्या अशराफ मुलीने टाहो फोडला. दादा, दादा मला वाचव, माझे केस. ते ऐकून रघुनाथाला अपस्माराचा पहिला झटका आला. मनोरमा तर पाषाणपुतळीच झाली. दिवसेंदिवस जगणेच कठीण होऊन बसले. रघु कुठेतरी परागंदा झाला. मोठ्या दिराची विखारी नजर कायम मनोरमेच्या अंगाखांद्यावर खिळलेली असे. दोघी सासूसुना पहाटे बरोबरीनेच प्रातर्विधीसाठी बाहेर पडत. नदीवरून आंघोळ धुणी उरकून येत. पण एकदा सासूबाईंना बरं नव्हतं म्हणून मनोरमा एकटीच अंधाराची बाहेर गेली. तेव्हा मोठ्या दिराने तिला अडवली. केस नसतानाही किती छान दिसतेस ग, असं म्हणून अंगसटीला आल्याबरोबर मनोरमेने हातातला पाण्याने भरलेला तांब्याच त्याच्या कपाळावर मारला आणि धावतच घरी आली. भेदरलेल्या मनोरमेला पाहून सासू पण घाबरली. पण जेव्हा मुलाच्या रक्ताळलेल्या जखमेत दात ओठ खात हळद आणि चुना भरणाऱ्या सुनेचे वाघबाण म्हातारीने ऐकले, कुठे गेली होती स्वारी शेण खायला, हे ऐकून सर्व उमजून म्हातारीने प्राणच सोडला. मनोरमेचा उरलासुरला आधारही गेला. जावेचा जाच जास्तच वाढला. रमाच्या वडिलांनी तिच्यासाठी शिवून घेतलेलं भारी परकर पोलकी लुगडी सगळं काकूने मुलींना दिली होती. एकदा रमाचं लाडकं गुलबक्षी रंगाचं लुगडं नेसून मिरवणाऱ्या चुलत बहिणीकडे पाहून रमाने गळा काढला. माझं लुगडं, मला हवं ते लुगडं, मला हे लाल नको. त्यावर काकूने रागात येऊन लाथ उगारली. मुलीला वाचवताना ती बसली मनोरमेला. दिवसभर कामाच्या श्रमाने दमलेल्या उपाशी मनोरमेला जोरात चक्कर आली. भान आले ते कुशीत रडणाऱ्या तापलेल्या रमाच्या स्पर्शाने. आई ग, भूक लागली, मला पण काकूने दिवसभर उपाशीच ठेवलं बघ. मनोरमा सुन्न नजरेने लेकीकडे बघत राहिली. रमाला मन आवरण्याची कधीच सवय नव्हती, कधी जरुरी भासली नव्हती. त्या परिस्थितीतही तिचं रूप खुलूनच दिसे. कसं होणार तिचं? आपले तर फार दिवस राहिले नाहीत. मगाच काळजात मोठी कळ आली होती. रघु परत आलाच कधी काळी तर आपल्या मागे रमाचं कोणतं रूप दिसेल त्याला? कोणाच्या वासनीला बळी पडलेली, वाममार्गाला लागलेली, की एखादी विहीर जवळ करावी लागेल तिला? तोवर का दोघींनीही हाल सोसायचे? आत्ताच या यातनांचा का अंत करू नये? त्या पहाटे हिंदुस्थानातल्या एका नदीत त्या काळच्या असंख्य स्त्रियांप्रमाणे 2 सोनेरी स्वप्न विलीन झाली. दुष्ट रूढींच्या प्रथेच्या त्या हकनाक बळी ठरल्या. एक उमलती कळी
न फुलताच गळून पडली. या विश्वाचं काही एक देणं न फेडता. अमेरिका, सुमारे तोच काळ, 19वे शतक. ऐकूया कॅथीची गोष्ट. त्या सुंदर सजलेल्या दिवाणखान्यात शानदार मेजवानी आणि नृत्याचा कार्यक्रम जोरात सुरू होता. 16 वर्षाच्या कॅथी ओब्रायनचं मन त्या समारंभात बिलकुल लागत नव्हतं. वारंवार तिची उत्सुक नजर दरवाजाकडे वळत होती आणि तिच्या आईची आपल्या सुंदर मुलीकडे. आपल्या देखण्या सुंदर मुलीच्या मनातलं ओळखून ती नाराज होती. कॅथीचं मन रांगड्या पश्चिम अमेरिकेतून आलेल्या जॉन पीटर्सनं जिंकलं होतं. केवळ नाईलाज म्हणून कॅथीच्या आईने त्याला निमंत्रित केलं होतं. तो तिच्या मोठ्या मुलाचा, पीटरचा मित्र आणि अशीलही होता. पूर्वेकडच्या शहरी अमेरिकनांना पश्चिमेकडच्या अनागर शेतकरी लोकांचा सहवास पचवणं जरा जड जाई. त्यांना रांगडे आणि असंस्कृत समजत. ज्यांना साहसाची आवड होती त्यांना वाईल्ड वेस्टच्या कथा रोमांचकारक वाटत. रेड इंडियन्सच्या क्रूर हल्ल्यांना तोंड देत तिथे एक नवीन अमेरिका साकार होत होती. सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया अजून अस्तित्वात नव्हती किंवा छोटी खेडी होती. फार फार तर छोट्या वस्त्या. कॅथीचा मोठा भाऊ पीटर जॉनचा अगदी परमभक्त बनला होता. जॉन सारखा सांगे, पश्चिम अमेरिका घडवायला जिगरबाज, धाडसी लोकांची गरज आहे. सगळेच रेड इंडियन्स क्रूर नसतात. काही टोळ्या गोऱ्या अमेरिकनांच्या बाजूच्या आहेत. त्याला स्वतःला त्यांच्या भाषा येतात आणि काही त्यांचे चांगले मित्रही आहेत. हजारो शेकडो एकर जमीन तिथे मालकी विणा पडली आहे. त्या सुंदर गवताळ कुरणांवर पोसलेली शेकडो गुरे तिथे रानोमाळ फिरत आहेत. त्यांच्यावर मालकी हक्क दाखवून तुम्ही खूप पैसे मिळवू शकता, पण कष्ट करण्याची तयारी हवी. रेड इंडियन्सच्या हल्ल्यांना तोंड द्यायची जिगर हवी. कॅथीचं मन त्या उमद्या तरुणाने कधीच काबीज केलं होतं. दोघांचंही प्रथम दर्शनीच परस्परांवर प्रेम जडलं होतं. पण जॉन थोडा साशंक होता. ओब्रायन कुटुंब चांगलं धनाढ्य, नावाजलेलं होतं. पीटर वडिलांसारखाच वकिलीत नाव कमावून होता, पण त्याचा ओढाही वाईल्ड वेस्टकडे होता. म्हणून तिथल्या जमिनींच्या खरेदी विक्रीची कामे तो कमी पैशात करून द्यायचा. जॉनची ओळख अशा व्यवहारातूनच झाली होती. कॅथीची आई मात्र या मैत्रीच्या आणि प्रेमाच्या पूर्ण विरोधात होती. इथे हा चांगले कपडे घालून सुसंस्कृताचा आव आणतोय खरा, पण त्यांच्या त्या गुरांच्या कळपात वावरताना, शेत जमिनीवर कष्ट करताना त्याचं ते अनागरी रूप कॅथीला चालेल का? प्रथम आकर्षण वाटेल त्या सर्व कधी न अनुभवलेल्या गोष्टींचं आणि आयुष्याचं पण नंतर वीट येईल तिचा. त्याचं काय, जेवायला डिनर सेट तरी चांगला असेल का? तिचे उथळ विचार मेजवान्या आणि सुशोभित भांडी, कपडे, दागिने ह्याच्यातच अडकून पडलेले. पीटर हसून म्हणाला सुद्धा, जीवन कष्टाचं आहे हे खरं, पण त्याचं जे नैसर्गिक वैभव आहे ना, त्याच्यापुढे आपलं वैभवसुद्धा फिकं पडेल. मम्मा, मी एकुलता एक नसतो ना, तर कधीच पश्चिमेला निघून गेलो असतो. आणि डिनर सेटची तू काळजी करू नकोस. त्याच्याकडे त्याच्या धाडसी वडिलांनी थेट पूर्वेकडून आणलेली ह्याच्याहीपेक्षा भारी भारी क्रॉकरी आहे. सर्व युरोप आणि रशिया हिंडून तो आता अमेरिकेत स्थायिक व्हायला आलाय. कसल्याही संकटाशी झुंजणारं शुद्ध आयरिश रक्त येते. तो चांगला शिकलेला आणि सुसंस्कृत आहे. ते जीवन कॅथीला हवं असेल तर आपण कोण अडवणार तिला? तिच्या आईचं म्हणणं होतं की कॅथीने आधी तिकडे जाऊन बघून यावं आणि मग लग्नाचा निर्णय घ्यावा. पण कॅथीने ते न ऐकता एका साध्याशा समारंभात जॉनशी लग्न केलं. तिला त्याच मेजवान्या, लोकांच्या आपापसातल्या बाष्कळ गप्पा, पोकळ उचापत्या असल्या निष्फळ ऐदी जीवनसरणीचा उबग आला होता. जॉनबरोबर कष्ट करीत नवीन अमेरिका घडवायला आपल्या सहभागाने जीवनात काहीतरी अर्थ प्राप्त होईल असा तिचा ठाम विश्वास होता. तो रास्तही होता. आणि अमेरिकेच्या घडणीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने सगळी संकटं, श्रम सोसणाऱ्या स्त्रियांच्या बरोबरीने सहभागही होता. एका राष्ट्राच्या घडणीत स्त्रियांचं मोठं योगदान होतं.
रांगड्या पश्चिमेच्या पहिल्याच दर्शनाने कॅथी अगदी हरखून गेली. आसपासचा परिसर नयनरम्य होता. घर साधंच, पश्चिमेला साजेसं लाकडी होतं. थोडं उंचावर, कारण शत्रूचा हल्ला झाला तर वरून शत्रूला बरोबर टिपता येईल. खाली पसरत गेलेली जवळजवळ 200 एकराची गवताळ जमीन जॉनच्या मालकीची होती. तो हिरवागार प्रदेश, घराजवळ वाहणारा झुळझुळता झरा, घराच्या मागे घोड्यांचा तबेला, घराला लागून जॉनच्या मदतनीसांच्या खोल्या. घरही लागेल तशाच खोल्या वाढवलेल्या पद्धतीचं होतं. पण तरीही कॅथी त्याच्या प्रेमात पडली. लग्नानिमित्ताच्या मेजवानीत रात्रभर नाचगाण्यासाठी पंचक्रोशीतले रँच मालक आणि कुटुंब आली होती. जॉनच्या मैत्रीतले रेड इंडियन्सही हजर होते. कॅथी लवकरच पश्चिमेतल्या राहणीमानाला रुळली. जवळचा शेजारी 50 मैलांवर होता. जॉन कधी त्याच्याबरोबर गुरांचा कळप विकायला म्हणून 2-3 महिने घरापासून दूर जाई. त्याच्या अथक परिश्रमांनी त्याने आसपासच्या परिसरात नाव कमावलं होतं. पैसाही भरपूर होता. पसारा वाढला की त्याबरोबरीने कामही वाढे. कॅथीने त्याला ह्या सगळ्यात बरोबरीने साथ दिली. त्याच्या गैरहजेरीत ती कुरणांमध्ये दिवस रात्र दौड मारे. फोरमन आणि इतर काऊबॉईजच्या मनात तिच्याबद्दल फार आदर होता. पश्चिमेत बाई माणूस फार कमी दिसे, पण ज्या थोड्या होत्या त्यांना खूप आदराने वागवत. बाईची छेड काढणाऱ्याला तर गोळीच घालत. कधी रेड इंडियन्सच्या हल्ल्यात वसाहतीच्या वसाहती बायका मुलांसह कापल्या जात. कधी कुर्ण कमी पडल्याने वसाहतीच्या वसाहती नव्या जागी स्थलांतर करे. रेल्वेही येऊ घातली होती. जॉन आणि कॅथीला 3 मुले झाली. मुलांची देखभाल, घोड्यांची, मळ्याची उस्तरवार, सगळ्यांसाठी जेवण करणे यात कॅथीचा दिवस निघून जाई. कॅथीचा मोठा मुलगा मामासारखा वकील बनायला पूर्वेकडे निघून गेला. मधली 14 वर्षाची मुलगी आणि धाकटा 10 वर्षाचा मुलगाही मोठ्यांच्या बरोबरीने कामं करत. कॅथीची मुलगी अगदी कॅथीच्या वळणावर होती. 1-2दा आजोळी जाऊन आल्यावर तिने नाक मुरडत म्हटलं होतं, किती दांभिक लोक ग. ती लहान वयातच घोडदौडीत तरबेज झाली होती. लांब लांबच्या मेजवान्यांना ती एकटीच घोड्यावरून जात असे. वडिलांचे खरेदी विक्रीचे, बँकेचे व्यवहारही तिने आईबरोबर जाऊन शिकून घेतले होते. आर्थिक स्थैर्य असलं तरी नवीन नवीन आव्हानं, संकट झेलतच आयुष्य पुढे जात होतं. कॅथीला कधीही इकडे आल्याचा पश्चाताप झाला नव्हता की कधी पूर्वेला जावंसं सुद्धा वाटलं नव्हतं. पीटरचा मुलगाही पश्चिमेला येऊन मोठ्या शेतजमिनीचा मालक झाला होता. त्याने पश्चिमेचीच कणखर बायको केली होती. वेळोवेळी तो जॉनकडे आणि आत्याकडे सल्ला मसलतीसाठी येत असे. आज सकाळपासूनच कॅथीचं मन बेचैन होतं. 40शीत तिचं सौंदर्य आणि सडसडीत बांधा कायम होता. कधी पौर्णिमेच्या रात्री घराबाहेरच्या पॉप्लरच्या झाडाखाली जॉनच्या गिटारमधून धुंद स्वर बाहेर पडत. कॅथीसाठी प्रणयगीते गाताना पहाट होऊन जात असे. विजत आलेल्या शेकोटीजवळ मुले झोपी गेलेली असत. जॉनच्या कणखर बाहूत विसावलेल्या कॅथीला हे सुंदर क्षण कधी संपूच नयेत असं वाटे. गेले 8 दिवस घराबाहेर असलेला जॉन आज येणार होता आणि गेले 1-2 दिवस जवळपासच्या प्रदेशात अमेरिकन सैन्य आणि रेड इंडियन्समध्ये धुमश्चक्रीसुद्धा सुरू होती. कॅथीने ओळखीच्या रेड इंडियन सरदारला निरोप पाठवण्याच्या आधीच त्यांची आश्वासक गस्त घराभोवती आणि कुरणांभोवती सुरू होती. एक माणूस जॉनला इशारा द्यायला पुढे गेला होता. तरीही कॅथीला बेचैन वाटत होतं. ह्यापूर्वीही त्यांच्या या किल्ल्यासारख्या भक्कम घरावर रेड इंडियन्सने पुष्कळ हल्ले केले होते. जॉनचं आपल्या शेतजमिनींवर, कुरणांवर आणि घरावर जीवापाड प्रेम होतं. शर्थीने त्यांनी आपलं घरकुल राखलं होतं. कॅथीला आज इतकं व्याकुळ बघून तिची मुलगी मेरी चेष्टेने म्हणाली सुद्धा, मा, तू पाची नेहमीच अशी 16व्या मुलीसारखी वाट बघत असतेस हा. कॅथी नुसतीच हसली, पण तरीही भरलेली रायफल घेऊनच ती घराजवळ आणि तबेल्यांजवळ वावरत होती. तिचं बघून छोट्या पीटरनेही आपली गन तयार ठेवली होती. इतक्या लहान वयातही त्याची निशाणेबाजी अचूक होती. घोड्यांना पाणी पाजून कॅथी
तबेल्याच्या बाहेर येत असतानाच संध्याकाळच्या धूसर उजेडातही तिला पुढच्या फाटकातून दौडत येणारा जॉन दिसला. ती पुढे झेपावली आणि त्याच वेळी सणसणीत आलेल्या बाणाने जॉनचा वेध घेतला. ज्या दिशेने बाण आला त्या दिशेला पीटरच्या बंदुकीने 2दा बार टाकला. एक आरोळी ठोकून झाडात लपलेला रेड इंडियन खाली पडला. एका क्षणात सर्व आसमंत गोळीबाराने दणाणून गेला. जॉनकडे धावणाऱ्या आईला मेरीने घट्ट पकडून खाली ढकललं. तिघही पोटावर पडून चौफेर गोळीबार करत राहिले. 10-15 मिनिटात सर्व शांत झालं. पण त्या थोड्या काळात कॅथीचा प्राणसखा हरपला होता. सर्व कुमक असूनही जॉन त्या सगळ्यांना सोडून गेला. पॉप्लरच्या झाडाखाली त्याला चिरविश्रांती देताना कॅथीच्या मनात एकच दुःखद समाधान होतं की जर आजच त्याचा या जगाचा निरोप घेण्याचा दिवस होता तर निदान त्याने त्याच्या लाडक्या भूमीवरच प्राण सोडला होता. दुसऱ्या दिवसापासूनच परत नित्यकर्मी सुरू झाली. त्यांचा एक फोरमन आणि एक टेहाळ्या असे 2 सहकारी गमावले होते. त्यांची जागा भरून निघेल, पण कॅथीच्या जीवनातली पोकळी कधीच भरून येणार नव्हती. पॉप्लरच्या झाडाखालच्या धुंद गीतांशिवायच तिला जॉनने हा वाढवलेला पसारा सांभाळायचा होता. ती या एकाकी आयुष्याला सामोरी जाण्यास समर्थ होती. आपल्या कुरणांकडे, गाईच्या खिल्लाराकडे तिने अभिमानाने नजर फिरवली. जॉनची ही ठेव ती सुखरूप सांभाळणार होती. सोनेरी प्रभात तिला आयुष्य धीराने, सामर्थ्याने जगायला खुणावत होती. मंडळी, त्यावेळी हजारो मैलांवर दूर वाईट परंपरेस बळी ठरलेली एक अभागी स्त्री आपल्या मुलीसह नदीच्या अंधाऱ्या तळाशी विसावली. अजूनही इतक्या शतकांनंतरही हे अंतर महद अंतरच आहे. भारतीय संस्कृतीचे किती गोडवे गायले आणि पाश्चात्य संस्कृतीला कितीही नावे ठेवली तरीही आत्ता 5,000 खर्च करा आणि 20 वर्षांनंतरचे मुलीच्या लग्नाचे 2 लाख वाचवा, गर्भजल परीक्षा करा. या पंजाब, बिहार, राजस्थानमधल्या जाहिराती आहेत बरं का, मुलीच्या गर्भाची भ्रूणहत्या करणाऱ्या. डॉक्टर होण्यासाठी 25 लाख रुपये ही एका कॉलेजची प्रवेश फी आहे. ती दिलीही जाते कारण डॉक्टर मुलाच्या लग्नात वसुली होते. एका लग्नात नाही झाली तर जाळा त्या सुनेला, दुसरी आणा. आहे काय आणि नाही काय. मंडळी, ही परिस्थिती होती 1863 सालची. आजही भारतामध्ये काही ठिकाणी असे घडतच आहे. तरीही आपण म्हणतोच ना, मेरा भारत महान. तर श्रोते हो, कशी वाटली आजची मनोरमाची आणि कॅथीची गोष्ट? आपले मत कमेंट्समधून कळवायला विसरू नका. आणि शैलकथा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.